गाईज, गुड मॉर्निंग. तर खूप दिवसातून आपला ब्लॉग चालू झालेला आहे आणि आम्ही फ्रेंड्सनी असं ठरवलंय काल की आम्ही शिर्डीला जाणार आहेत. आणि हे बघा गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत, बसची वाट बघते. ही बस आहे पण ही बंद आहे, का माहिती काय तिचं कारण. पण आता आमची दुसरी बस आहे, त्याच्याने जाणार आहे आम्ही शिर्डीला. चला मग भेटूया. हॅलो गाईज, तर आम्ही आता पोचलोय शिर्डीला आणि खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. प्रवास पण खूप छान झाला, काय रेकॉर्ड करायला भेटलं नाही, आम्ही झोपलेलो ॲक्च्युली. पण आता खूप भारी वाटतंय आणि आता आम्ही पोचलो सगळं. आता आम्ही बघू, थोडं फार काही नाश्ता विष्टा करतो आणि मग दर्शन करायला जातो. कसं होतंय बघूया. तर इथे आम्ही नाश्त्याला इडली घेतलेली आणि सगळ्यांनी मिळून खाल्लं. मग आम्ही इथे मंदिराला चिटकूनच बाजूला एक गार्डन आहे, तिथे फिरलो. म्हणजे हे दर्शनाचं पहिलेच आहे. मग दर्शनासाठी आम्ही बॅग आणि आमचे मोबाईल हे सगळं ठेवलेलं नीट, कारण तिथे अलाउड नव्हतं. त्याच्यानंतर परत आम्ही रिटर्न आल्यावर त्या गार्डनमध्ये गेलेलो फोटोशूट करायला. आणि हे बघा माझे फ्रेंड्स पुढे चालले, त्या तिघी. यांचं खूप म्हणजे मस्ती पण केली आम्ही आज, खूप एन्जॉय पण केलं. आणि इथे जिथे बघाल तिथे ना नुसतं शॉपिंग करावं असं वाटत होतं, बाकी काय नाही. म्हणजे दर्शन झालं आमचं, पण नुसतं शॉपिंग. हे बघा या मंदिरात इथे खूप मोठी मूर्ती होती, म्हणजे स्टॅच्यू, आणि वॉटरफॉल होतं त्याच्यातून. आणि इथे छोट्या पोरांचं खेळण्यासाठी पण होतं. इथे हे आहे बोर्ड, आय लव्ह साईबाबा म्हणून. तिथे पण आम्ही खूप सारे फोटोज काढले. त्याच्यानंतर मग हे बघा मंदिराचं इथून कळस दिसते. मग हे पण आम्ही खूप म्हणजे फोटोज खूप काढले आहेत आज आम्ही. त्याच्यानंतर हे बघा असं व्ह्यू आहे मंदिराला. त्याच्यानंतर हे आमचे टुकटुक ह्याला बोलतात आमच्या इकडे. तर इथे बसण्याचा आमचा चाललेला प्लॅन, पण आम्ही नाही, कॅन्सल केला तो प्लॅन. तर हॅलो गाईज, आता आमचं दर्शन झालंय आणि खूप फास्ट दर्शन झालं आमचं. आम्ही नंतर प्रसाद पण घेतलं, फोटोशूट पण केलं. त्याच्यानंतर आता आम्ही तिथे जेवायला चाललोय. हे मंदिराचं जेवण असतं तिथे प्रसाद म्हणून, तिथे आता आम्ही सगळं जेवायला चाललोय आणि चालतच चाललोय, जास्त काही लांब नाही आहे. इथे रिक्षा आहेत आणि घोडे पण आहेत, पण आम्ही चालत चाललोय. जरा बघू. हां, आम्हाला स्नेहल सांगत होती की त्याच्यात जाऊया, पण नको, आपण थोडं चालूया, बघूया. ऊन आहे खूपच आहे आणि गर्दी पण आहे खूप, पण दर्शन खूप लवकर झालं आमचं. तर बघूया आता जेवायला जाऊया. इथे उन्हामुळे थोडं ॲडजस्ट करा, फिल्टर नाही लावू शकत आपण. पण इथे मॅगडी पण आहे, तर आमचा विचार चाललाय मॅगडीला जावं. हे बघा मॅगडीला जावं आमचा विचार चाललाय. बघा ऊन लागते म्हणून. हिने नाही घेतलंय, ही नंतर औषध घेईल काहीला झालं तर. पण ऊन फारच आहे, फार म्हणजे फार ऊन आहे. हे बघा सावलेल थोडे. तर मॅगडीला जायचा विचार होता, पण तो कॅन्सल केला, एवढं बजेट नाही आपला. म्हणून मग आता आम्ही तिकडे जाऊ जेवायला. भेटूया मग. जेवण कसं आहे ते पण दाखवणार जर जमलं तर. ते ना रोडला फार असे छान डेकोरेशन केलेले, म्हणजे जिथे तिथे असं डेकोरेशन वेगवेगळं दिसत होतं. प्लांट्स आणि स्टॅच्यूज पण खूप वेगवेगळे होते. त्याच्यानंतर आम्ही जेवायला चाललेलो, तर तिथे असे लेनमध्ये खूप असे शॉपिंगसाठी खूप वस्तू होत्या. म्हणजे आणि तिथे खूप असे स्टॉल्स पण लावलेले, म्हणजे शॉप टाईपच होते. तिथे पण खूप सारे खेळणे होते. त्याच्यानंतर हे बघा, हे श्री प्रसादालय हे आहे, तिथे मग आम्ही गेलेलो जेवायला. आणि मग हे जेवण होतं, याला अन्नछत्र बोलतात, अन्न आणि छत्र वरती आहे. त्याच्यानंतर गाईस, तुम्ही आता दुसरं बघितलंच की आम्ही खूप छान जेवलो. म्हणजे खूप गरम आहे, टेस्ट पण होती, खूप छान होतं. प्रसाद होता आणि अन्नछत्रात जेवलो आम्ही. आता इथे एक्झिबिशन आहे, म्हणजे आपले हिस्टॉरिकल वेपन्स आहेत ना, त्याचं एक्झिबिशन लागले आहे. तर इथे ते दाखवते तुम्हाला, ते पण सीन दाखवले मी काय काय इथे. तर आता आम्ही बघूया. आम्ही थोडं लांब आहे म्हणजे मंदिरापासून हे, पण वर्थ इट आहे. आणि मग इथून आम्ही आता परत चालत रिटर्न बस स्टँडपर्यंत जाणार आणि जाता जाता काय शॉपिंग केली तर बघूया, ते पण दाखवते तुम्हाला. आणि दर्शन खूप म्हणजे मन प्रसन्न वाटलं, कारण दर्शन पण केलं एवढं लवकर, फास्ट झालं आमचं दर्शन. आणि जेवण पण झालंय आता, ते पण टायमाच्या अगोदर. तर आता जाता जाता शॉपिंग करू. चला मग भेटूया पुढे. सर आता आम्ही खूप शॉपिंग केली आहे बघा, खूप शॉपिंग केली आहे बघा.
आणि हिची बॅग मध्ये ठेवली, सगळ्यांनी अर्धा सामान बॅग मध्ये ठेवले. आणि आम्ही आता बघू, शॉपिंग करतच चाललोय. इकडे खूप म्हणजे आहेत वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत किंवा काय, असं खूप शॉपिंग चालली आहे आमची. आणि मग आम्ही कुठल्या मंदिरात जाणार आहे आपण? द्वारकामाई मंदिरात पण जाणार आहे. बघू तिथे शूट करायला भेटले तर, नाहीतर मग डायरेक्ट बस स्टॉपला आणि मग तिथून डायरेक्ट घरी. बाय. अरे एंजॉयमेंट अभी बाकी है. हॅलो गाईस, तर आमचं आता दर्शन झालंय आणि आम्ही आता चाललोय. आम्हाला चालती बस भेटली आहे. उभेच आहेत, थोडे सीट आता उतरणार आहेत पुढे जाऊन, तेव्हा बसू आम्ही. आणि मग आमचं दर्शन बिर्शन झालं, एकदम प्रवास भारी झालंय. आता घरी पोचायची वेळ आहे. फक्त ही बघा, हिला पण सीट लागलेली, ही बसलेली आहे. गाईस, तर आमच्या सोबत एक मोठा स्कॅम झालेला आहे. आम्ही जस्ट आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचणार होतो, पण त्याच्या पहिलेच त्या बसवाल्या काकांनी ना बस थांबून टाकली त्यांच्या नाश्त्याच्यासाठी. तर आता आम्ही चालत चालत निघलो. आज खूप स्कॅम होत आहेत, काय सांगू तुम्हाला, खूप स्कॅम होत आहेत आमच्यासोबत. आणि आता आम्ही जातो, थोडं चहा पितो आणि मग आपल्या रूमवर जातो. आणि ब्लॉग मी इथं सेंड करते. बाय.